नमस्कार मंडळी, वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. कधी असा विचार केला आहे का, अचानक एका दिवसात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल जी तुमचे पुढील अनेक महिने बदलून टाकेल? जर तुमची रास वृषभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण 5 जूनच्या आसपास ग्रहाची जी स्थिती तयार होत आहे ती एक सामान्य योग नाही. हा असा काळ आहे जिथे काही वृषभ राशींच्या लोकांना अचानक धन लाभाची बातमी मिळू शकते. काहींना नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती परत येऊ शकते ज्यांना त्यांनी कधीही विचार केला नव्हता. मंडळी, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओच्या शेवटी मी एक असा विशेष संकेत सांगणार आहे जो संकेत अनेक वृषभ राशींच्या लोकांना 5 जूनच्या आधी किंवा नंतर अनुभवायला मिळू शकतो. आणि हा संकेत मिळाल्यानंतर तुमच्या जीवनात मोठा बदल सुरू होऊ शकतो. पण हा चांगल्या गोष्टीसोबत एक सावधतेचा इशारा देखील आहे. होय मंडळी, काही लोक एक छोटी चूक करतील आणि तीच चूक त्यांच्यासाठी मोठी संधी कारण ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओमध्ये सोडू नका. आज आपण जाणून घेणार आहोत 5 जूनच्या विशेष योग, धन लाभाचे संकेत, नोकरी आणि व्यवसायातील मोठी बातमी, प्रेम आणि नातेसंबंधामध्ये होणारे बदल, तुमच्या घरात येणारा शुभ संकेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो गुप्त आणि संकेत जो तुम्हाला सांगेल की तुमचं नशीब खरोखर बदलण्यास सुरुवात झाली आहे. मंडळी, कधी कधी विश्व आपल्याला कधी असे संकेत देत असतं पण आपण ते ओळखू शकत नाही. आणि नंतर जेव्हा मोठी घटना घडते तेव्हा आपल्याला जाणवते की संकेत तर आधीच मिळाले होते. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ तसाच काहीसा असू शकतो. म्हणून कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ लिहा, जय महालक्ष्मी लिहा आणि मनापासून प्रार्थना करा की येणारा काळ तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. चला तर मग एक सेकंद ही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. वृषभ राशीच्या 5 जूनच्या त्या विशेष भविष्याची, ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल हे खरोखर माझ्या आयुष्यात घडत आहे का? तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत तो सर्वात महत्त्वाचा भाग. 5 जूनच्या आसपास वृषभ राशीसाठी तयार होणारी ग्रहस्थिती नेमकी काय सांगते? कारण अनेक वेळा आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना अचानक घडतात असे वाटते, पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मोठ्या बदलामागे ग्रहाची हालचाल काम करत असते. आणि वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी हा विशेष संकेत देखील दिसू शकतो. मंडळी, वृषभ राशीचा ग्रह आहे शुक्र. शुक्र म्हणजे आकर्षण, वैभव, सुख, संपत्ती आणि जीवनातील आनंद. जेव्हा शुक्राचा प्रभाव मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. आता 5 जूनच्या आसपास शुक्राचा प्रभाव वृषभ राशीवर विशेष राहण्याची शक्यता दिसते. म्हणूनच अनेक लोकांना अचानक काही शुभ बातम्या मिळू शकतात. काही लोकांच्या मनात अनेक दिवसापासून चालू असलेली चिंता कमी होऊ शकते. काहींना एखाद्या कामात यश मिळू शकतं. काही लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण मंडळी, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. ग्रह संधी देतात पण यश मिळवून देत नाही. यशासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीची वाट पाहत असाल तर पुढील काही दिवसात तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. मंडळी, अनेक वृषभ राशीच्या लोकांना असे वाटत असेल की मी खूप मेहनत करते पण फळ मिळत नाही, पण प्रामाणिकपणे काम करते पण कौतुक होत नाही, मी इतरांवर मदत करते पण माझ्या अडचणी कोणी समजून घेत नाही. जर तुमच्या मनातही असे विचार येत असतील तर हा काळ तुम्हाला थोडासा दिलासा देणारा ठरू शकतो. कारण काही गोष्टीचे परिणाम उशिरा मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा अपेक्षितपेक्षा मोठे असतात. 5 जूनच्या आसपास तुम्हाला एखादी अशी माहिती मिळू शकते ज्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ शकतो. काही लोकांसाठी जुनी ओळखीचा फायदा मिळू शकतो, तर काही लोकांच्या जुनी ओळखी मिळून काही लोकांना नवीन व्यक्ती भेटू शकते. काही अशा लोकांना अचानक असा मार्ग दिसू शकतो ज्यांना कधी विचार नाही केला. त्या मित्रांची गोष्ट विशेष लक्षात ठेवा. हो मंडळी, या काळात तुमची अंतःप्रेम खूप मजबूत राहू शकते. जर एखाद्या गोष्टीबद्दल मन सतत काहीतरी सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेक वेळा विश्व संकेत देत असतं आणि संकेत समजून घेणारे लोकांच पुढे जातात. मंडळी, या काळात तुम्हाला काही विचित्र योगायोग दिसू शकतात. वारंवार एकच संख्या दिसणे, अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन येणे, जुन्या मित्राचा संदेश येणे किंवा अचानक एखादी संधी समोर येणे, हे सर्व काही लोकांसाठी महत्त्वाचे संकेत ठरू शकतात.
मात्र उतरते वेळापणे हे चुका करू नका, कारण ग्रहाची ऊर्जा जितकी सकारात्मक असते तितकीच ती संयमाची परीक्षा देखील घेते. जो व्यक्ती खूप वेळा योग्य निर्णय घेतो तोच मोठे पुढे यश मिळवतो. मंडळी, भाग 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत धनलाभाचे असे संकेत जे अनेक वृषभ राशीच्या लोकांचे आर्थिक चित्र बदलू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात मी सांगणार आहे पैशाबाबत असा एक विशेष योग जो प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीने जाणून घेणे गरजेचे आहे. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते. पैसा, आर्थिक प्रगती, आर्थिक धनलाभ. कारण जीवनात कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी आर्थिक स्थिरता असणे खूप महत्त्वाचे असते. आणि वृषभ राशीच्या व्यक्तीबद्दल एक गोष्ट सर्वत्र आहे की या राशीचे लोक मेहनतीने असतात, पैशाची किंमत जाणणारे नसतात आणि आयुष्यात स्वतःच्या कष्टावर पुढे जाण्यात विश्वास ठेवतात. मंडळी, मागील काही महिन्यामध्ये अनेक वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक ताण अनुभवला असू शकतो. काहींचे पैसे अडकले असतील, काहींचे व्यवहार रखडले असतील, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसेल, तर काहींना अचानक खर्चाचा सामना करावा लागला असेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलण्याची चिन्हे दिसत आहे. 5 जूनच्या आसपास काही वृषभ राशीच्या लोकांना एखादी आर्थिक संधी मिळू शकते ज्यांनी त्यांनी कधी विचार केला नसेल. काहींना नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो, तर काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, विश्व प्रत्येकाला एक संधी देते, पण ती संधी ओळखणे आवश्यक असते. अशा वेळा मोठा धनलाभ लॉटरीसारखा येत नाही, तर एक छोट्या निर्णयातून सुरू होतो. पण एक फोन कॉलमधून, एक भेटीतून, एक नवीन संपर्कातून आणि पुढे जाऊन त्याच गोष्टीचे मोठे यशात रूपांतर होते. म्हणून पुढील काही दिवसात मिळणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. कोणतीही व्यक्तीला कमी लेखू नका. कोणती व्यक्ती तुमच्या यशात मार्ग बनू शकते ही कधी सांगता येत नाही. मंडळी, या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं आहे, कारण पैसे येण्याची शक्यता जशी आहे तशी अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे. विशेष भावनेत येऊन घेतलेले निर्णय टाळा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा, कारण सावधगिरी म्हणजे सुरक्षितता. मंडळी, काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. बँकेशी संबंधित काम, नोकरीशी संबंधित लाभ, व्यवसायातील नफा किंवा कुटुंबाकडून मिळणारा आर्थिक आधार यापैकी काहीतरी सकारात्मक घडू शकते आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धनलाभ म्हणजे फक्त पैसा मिळणे नाही. धनलाभ म्हणजे योग्य संधी मिळणे, योग्य लोक भेटणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि त्या निर्णयामुळे भविष्य अधिक मजबूत होणे. मंडळी, जर तुम्ही एखादा महत्त्वाचा आर्थिक निर्णयाचा विचार करत असाल तर घाई करू नका. संपूर्ण माहिती घ्या, विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि नंतर निर्णय घ्या, कारण या काळात घेतलेला विचारपूर्वक निर्णय. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत नोकरी, करिअर, व्यवसाय. वृषभ राशीसाठी कोणते मोठे संकेत दिसत आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या अनेक आयुष्यात नवीन दिलासा देऊ शकतो. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आणि प्रत्येक व्यवसायाच्या जीवनात थेट जोडलेला आहे. नोकरी, करिअर आणि व्यवसाय. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत मेहनती असतात. एखादे ध्येय ठरले तर ते पूर्ण होईपर्यंत शांत बसत नाही. पण मंडळी, गेल्या काही काळात अनेक वृषभ राशीच्या लोकांना असे वाटेल असे का की मेहनत करतो पण यश मिळत नाही, अपेक्षित प्रमाणे मिळत नाही, काही उत्पन्न मिळत नाही, काहींना नोकरी बदलण्याची आणि योग्य संधी मिळत नाही, काही व्यावसायिकांना ग्राहकांनी कमी मिळते, तर काहींचे महत्त्वाचे व्यवहार अडकते. पण आता परिस्थिती बदल होण्याचे संकेत दिसत आहे. 5 जूनला आसपास अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. ही बातमी नोकरीशी संबंधित असू शकते किंवा व्यवसायातील एखाद्या नव्या संबंधाशी संबंधित असू शकते. मंडळी, काही लोक खूप दिवसापासून एखाद्या फोनची वाट पाहत असतील, एखाद्या ईमेलची वाट पाहत असतील किंवा एखाद्या मुलाखतीच्या निकालाची वाट पाहत असतील, तर त्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. तुम्ही केलेल्या मेहनतीची देखील घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते.
जबाबदारी वाढणे म्हणजे ओझे वाढणे नाही, तर विश्वास वाढणे आहे. जर तुमचा व्यवसाय करत असाल तर पुढील काही दिवसात महत्त्वाचे ठरू शकतात. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन व्यवहार किंवा नवीन भागीदारीची चर्चा. प्रत्येक प्रस्ताव लगेच स्वीकारू नका. पूर्ण माहिती घ्या, कारण या काळात तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असणार आहे. काही लोक फक्त भीतीमुळे संधी गमावतात. माझ्याकडून होईल का, मी संयम आहे का, मी काम करू शकेल का, असे प्रश्न स्वतःला विचारत राहतात. विश्व कधीही अपात्र व्यक्तीला मोठी जबाबदारी देत नाही, कारण विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असू शकतो. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यामागे सकारात्मक घडामोडी देऊ शकतात. मात्र आळस टाळा, कारण नशीब साथ देत असेल तरी मेहनत पर्याय नसतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात काही लोकांना जुना संपर्क पुन्हा भेटू शकतो आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे याच व्यक्तीमुळे तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडू शकतो. म्हणून कोणाशीही संबंध खराब करू नका. आदराने वागा, नम्र राहा, कारण तुमच्या यशाचा दरवाजा कोणाच्या हातात आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह आणि नातेसंबंधामध्ये वृषभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडू शकतात. तर मंडळी, प्रेम, नातेसंबंध आणि भावना. कारण पैसा, यश आणि प्रसिद्धी मिळवता येते, पण मनाला समजून घेणारी व्यक्ती मिळणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. वृषभ राशीसाठी व्यक्तीबद्दल एक गोष्ट विशेष आहे. या राशीचे लोक प्रेमात खूप प्रामाणिक असतात. एखादं कोणाला मनापासून स्वीकारलं तर त्याची साथ सहज सोडत नाही. ते नात्यामध्ये विश्वास ठेवतात, खोटेपणा आवडत नाही आणि ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिला पूर्ण मनाने जपतात. मागील काही काळात अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींनी नातेसंबंधामध्ये चढ उतार अनुभवले आहेत. काहींना अपेक्षित प्रेम मिळाले तर काही जणांना एकटेपणाचा सामना करावा मिळाला. पण 5 जूनच्या आसपास परिस्थिती बदल होण्याची शक्यता असते. काही लोकांच्या जीवनात अशी व्यक्ती येऊ शकते जी त्यांचे विचार बदलून टाकेल. काही लोकांना जुन्या नात्यात पुन्हा जवळीक निर्माण करण्याची संधी देखील मिळू शकते. काही लोकांना अचानक एखादा संदेश मिळू शकतो. कधी कधी आयुष्य खूप शांत असतं आणि अचानक कोणीतरी येतं आणि सर्व काही बदलून जातं. पण तुमच्या आयुष्यात ही असा क्षण आहे का? जर तुम्ही सिंगल असाल, नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, नवीन मैत्री, नवीन संवाद आणि हळूहळू वाढणारी जवळीक. हे सर्व काही घडू शकते. मात्र घाई करू नका. प्रत्येक व्यक्तीला वेळ द्या, तिला समजून घ्या, कारण खरे नाते वेळेनुसार मजबूत होते. मंडळी, जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी संवादावर विशेष लक्ष द्या. मनातील गोष्ट मनात ठेवा, समोर व्यक्तीचीही ऐका, कारण नात्याला वेळ द्या. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात एखादा जुना मित्र किंवा जुनी मैत्रीण पूर्ण संपर्क करू शकते. तर मंडळी, कुटुंब, घरातील वातावरण आणि 5 जूनच्या आसपास मिळणारे काही शुभ संकेत जे अनेक वृषभ राशींच्या लोकांना जीवनात आनंद घेऊन येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. कुटुंब, घर आणि आपल्या जवळच्या व्यक्ती. कारण बाहेर कितीही यश मिळाले, कितीही पैसा मिळाला तर घरातील सुख आणि माणसांचे प्रेम नसते. किंवा एखाद्या गोष्टीमुळे घरातील वातावरण थोडे अस्थिर झाले तर आता त्यातील सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे. किंवा एखादे शुभ कार्य ठरण्याचे संकेत दिसू शकतात. तर मंडळी, कधी कधी घरात आनंद येण्याआधी विश्व काही संकेत देत असतं. एखादी आनंदाची बातमी ऐकू येणे, अचानक जुन्या मित्राची भेट होणे, घरात धार्मिक वातावरण निर्माण होणे. या काळात आई वडीलधाऱ्या सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या अनुभवातून मिळणारी एक छोटासा सल्ला मोठ्या समस्येचे समाधान देऊ शकतो. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ज्यांच्या डोक्यावर वडीलधाऱ्यांचा हात असतो त्यांचा मार्ग अनेक संकटापासून सुकर होत जातो. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात घराच्या संबंधित एखादी मोठी निर्णय घ्यावा लागू शकतो, जसे की नवीन घर, दुरुस्ती, जमीन किंवा कौटुंबिक जबाबदारी. अशा वेळी शांतपणे विचार करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज असू शकते. तुमचा एक शब्द, तुमचा एक सल्ला किंवा तुमची उपस्थिती तुमच्यासाठी खूप मोठी ताकद ठरू शकते. मंडळी, कुटुंब हेच खरं धन असते आणि ज्या घराकडे प्रेम करणारी माणसे असतात ते खरोखर श्रीमंत असतात. 5 जूनच्या आसपास तुम्ही कुटुंबासोबत कधी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला का? एकत्र बसा, मोकळेपणाने गप्पा मारा, कारण काही आठवणी आयुष्यभरासाठी जपल्या जातात. मंडळी, पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 5 जूनच्या आसपास वृषभ राशीच्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि तो विशेष उपाय
जो तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत आपण धन, करिअर, प्रेम आणि कुटुंबातील बदल जाणून घेतले, पण आता आपण त्या भागाकडे येत आहोत जो प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. कारण जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा त्याच्यासोबत काही परीक्षा देखील येतात आणि अनेक वेळा लोक संधीमुळे नाही तर स्वतःच्या छोट्या चुकांना करून नुकसान करू शकतात. 5 जूनच्या आसपास 5 गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली चूक, घाईघाईने निर्णय घेणे. मंडळी, या काळात तुम्हाला एखादी आकर्षक संधी दिसू शकते, एखादी ऑफर, एखादा व्यवहार किंवा एखादा नवीन प्रस्ताव. पण फक्त उत्साह येऊन निर्णय घेऊ नका. पूर्ण माहिती घ्या, विचार करा आणि मगच पाऊल टाका, कारण उतरते वेळा अनेक वेळा पश्चातापाचे कारण बनते. दुसरी चूक, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मंडळी, सर्वजण तुमच्या चांगल्यासाठी विचार करत असेल तरी म्हणून तुमची योजना, तुमचे आर्थिक निर्णय आणि तुमचे व्यक्तिगत गोष्ट प्रत्येकासमोर उघड करू नका. तिसरी गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवा. पण जेव्हा राग येतो तेव्हा तुम्ही खूप तीव्र असू शकता. या काळात कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण नाती एक चुकीच्या वाक्यामुळे तुटतात आणि नंतर कितीही प्रयत्न केले तरी त्या जखमा भरायला वेळ लागतो. चौथी, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. यश, पैसा आणि धावपळ यामागे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या, पाणी प्या, तणाव कमी ठेवा, कारण निरोगी शरीराशिवाय कोणतेही यश उपयोगी नाही. 5वा, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे. ही सर्वात मोठी चूक, कारण त्यांना असे वाटते की मी माझ्याकडून होणार नाही, मी संयम आहे, मी अपयशी ठरेल. मंडळी, जर तुम्ही विश्वासाने एखादी संधी घेतली तर ते स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वात महत्त्वाचा भाग, पुढील भागात, अंतिम भागात मी तुम्हाला सांगणार आहे 5 जूनसाठी एक विशेष उपाय, एक शुभ मंत्र आणि एक संकेत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम भागात पोहोचलो आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल जाणून घेणारी खरी इच्छा पूर्ण होत आहे आणि कदाचित विश्वासाने तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. मंडळी, आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि ही गोष्ट योग्य वेळ आल्यावर घडतात. 5 जूनचा काळ वृषभ राशीच्या अनेक लोकांसाठी आशेचा, नवीन सुरुवातीचा आणि सकारात्मक बदलण्याचा संकेत देणारा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, ग्रहस्थिती, कोणते नशीब आणि कोणता योग मेहनतीशिवाय फळ देत नाही, म्हणून संधीची वाट पाहू नका. संधी आली तर तिला परतफेड करण्याची तयार करा. उपाय. मंडळी, 5 जूनच्या दिवशी सकाळी स्नान करून शांत मनाने देवी लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे स्मरण करा. घरातील देवघरात एक तुपाचा दिवा लावा, मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागा. या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा, कारण अन्नदानामधून पुण्य मिळते, ते अनेक अडथळे दूर करण्यास मदत करते. मंत्र. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्राचा 108 वेळा जप करा. मन शांत ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. शुभ रंग पांढरा, क्रीम, हलका हिरवा. शुभ अंक 6, 15, 14 आणि 42. शुभ दिशा उत्तर पूर्व दिशा. मंडळी, आता मी तुम्हाला विशेष संकेत सांगणार आहे, ज्या सुरुवातीपासून चर्चा करत होतो. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळेल किंवा तर तिला दुर्लक्ष करू नका. शांतपणे विचार करा, कारण कधी कधी मोठे बदल अगदी छोट्या घटनांपासून सुरू होतात आणि तुमच्या जीवनात तो क्षण आता जवळ येत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कदाचित जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, तसंच तुमची रास आणि तुमच्या कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात तेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, याच शुभेच्छा मी देते आणि तुमचा निरोप घेते. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू एका नवीन अशाच विशेष राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं कधी पण स्वागत असणार आहे. सर्वांना नमस्कार. स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय सर्वांना.